नमस्कार. आज आपण मिळालेल्या काही नोंदी आणि स्रोतांच्या आधारे मानवी संवाद आणि व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंवर बोलणार आहोत. हो. म्हणजे बहिर्मुख लोक कसे ओळखायचे, त्यांच्याशी कसं बोलायचं, बरोबर. वेगवेगळ्या संवादशैली कोणत्या आहेत आणि समोरची व्यक्ती खरं बोलते की नाही यासाठी काही संकेत, यावर एक नजर टाकूया. अगदी. आणि या स्रोतांमध्ये बहिर्मुख व्यक्तिमत्वाचे MBTI नुसार काही प्रकार दिले आहेत. म्हणजे ती व्यक्तिमत्व चाचणी आहे ना त्यानुसार. हो हो. तसंच निष्क्रिय, आक्रमक आणि ती काय म्हणतात त्याला, निष्क्रिय आक्रमक, हां, पॅसिव्ह अग्रेसिव्ह, बरोबर, आणि ठाम, असर्टिव्ह. अशा संवादशैली. आणि हो, खोटं बोलताना दिसणारी देहबोली याबद्दल पण माहिती आहे. बरोबर. आणि आपला उद्देश काय, की यातले महत्वाचे मुद्दे जरा सोप्या भाषेत समजून घ्यायचे, हो ना. जेणेकरून इतरांना समजून घ्यायला आणि चांगले संबंध जोडायला मदत होईल. चला तर मग सुरुवात बहिर्मुख लोकांपासून करूया. चालेल. स्रोत सांगतात की हे लोक तसे उत्साही असतात, त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडतं. अगदी. आणि ते आपले विचार सहजपणे मांडतात. खरं तर अनेकदा ते बोलूनच विचार करतात असंही म्हटलंय. अच्छा. आणि MBTI नुसार बघितलं तर एक प्रकार आहे ENFP. हे म्हणजे खूप उत्साही असतात, नवीन कल्पना, नवे विचार, हो. स्वतःच्या आणि इतरांच्या प्रगतीवर त्यांचं लक्ष असतं. आणि अनेकदा ते पारंपरिक मार्ग सोडून स्वतःचा मार्ग निवडतात. म्हणजे थोडे बंडखोर वाटू शकतात. हां, म्हणता येईल तसं. लेखक, शिक्षक, पत्रकार अशा क्रिएटिव्ह क्षेत्रात जास्त दिसतात ही लोक. आणि दुसरा एक प्रकार पण आहे ना, ESFJ. बरोबर, ESFJ. हे लोकांना जोडण्यावर जास्त भर देतात. त्यांच्या बोलण्यात आपण, आपले असे शब्द जास्त येतात. म्हणजे त्यांना सलोखा महत्वाचा वाटतो. अगदी. वाद टाळायला बघतात आणि इतरांच्या भावनिक गरजा पटकन ओळखतात. पण नुसत्या भावना नाही, त्यांना व्यावहारिक उपाय पण हवे असतात. कामात तथ्य, पुरावे हे लागतं त्यांना. अच्छा. त्यामुळे नर्सिंग, समाजसेवा, शिक्षक अशा भूमिकांमध्ये हे गुण उपयोगी पडतात. म्हणजे या दोन प्रकारांवरून पण कळतं की बहिर्मुख म्हणजे काही एकच साचा नाहीये. खरंय. मग अशा लोकांशी बोलताना काय लक्षात ठेवायचं? स्रोत काय सांगतात? स्रोत सुचवतात की मोकळेपणा महत्वाचा आहे. म्हणजे हसून बोलणं, नजरेला नजर मिळवणं, हातवाले पण मोकळेपणाने वापरा. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना त्यांचे विचार मांडू द्यावेत, ऐकून घ्यावं. आणि माहिती देताना उदाहरणं किंवा कथा वापरल्या तर? हो, ते त्यांना जास्त आवडतं, जास्त कनेक्ट होतं. आणि एक गोष्ट, त्यांच्याशी चर्चा करताना मतभेद होऊ शकतात, पण ते वैयक्तिक पातळीवर घेऊ नयेत. ते आपले विचार थेट मांडू शकतात. बरोबर. हा झाला बहिर्मुख लोकांचा भाग. आता संवाद शैलींकडे वळूया. 4 मुख्य प्रकार सांगितलेत, बरोबर? हो. पहिली म्हणजे निष्क्रिय, म्हणजे पॅसिव्ह. हे लोक थेट बोलत नाहीत, हो ना? इशारे देतात, नजर चुकवतात. अगदी. आवाज पण दबका असतो अनेकदा. या उलट दुसरी शैली आक्रमक, अग्रेसिव्ह. म्हणजे मोठा आवाज, धाक दाखवणं, टीका करणं. तीव्र नजर रोखून बघणं, हे सगळं. आणि तिसरी जी तुम्ही म्हणालात, निष्क्रिय आक्रमक, पॅसिव्ह अग्रेसिव्ह, ही जरा गुंतागुंतीची वाटते. आहेच. कारण यात व्यक्ती वरवर शांत दिसते, पण आतून राग असतो, जो वेगळ्या मार्गाने बाहेर पडतो. उदाहरणार्थ? कुरकुर करणं, टोचून बोलणं, कामात मुद्दाम चुका करणं किंवा अफवा पसरवणं. बोलण्यात एक आणि कृतीत दुसरंच काहीतरी. अरे बापरे, ही शैली तर संबंध बिघडवू शकते. नक्कीच. गैरसमज आणि तणाव खूप निर्माण होतो यामुळे. आणि मग चौथी शैली आहे ठाम, असर्टिव्ह. ही सगळ्यात चांगली मानली जाते, बरोबर? हो, कारण यात व्यक्ती स्वतःचं मत, स्वतःच्या गरजा स्पष्टपणे मांडते, पण शांतपणे, इतरांचा आदर राखून. म्हणजे मला असं वाटतं किंवा माझी गरज ही आहे, असं बोलणं. अगदी. आणि फक्त स्वतःचं म्हणणं नाही, तर इतरांचं ऐकून घेण्याची पण तयारी असते. एक समतोल साधण्याचा प्रयत्न असतो. यामुळे संवाद जास्त स्पष्ट आणि निरोगी राहतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. चला आता पुढचा आणि तितकाच इंटरेस्टिंग मुद्दा, खोटं बोलणं ओळखणं. हां. पण इथे स्रोत सुरुवातीलाच एक इशारा देतात की कोणताही एक संकेत म्हणजे 100% खोटेपणा नाही. अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. व्यक्तीची नेहमीची वागणूक काय आहे, म्हणजे त्याची बेसलाईन काय आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. अच्छा. त्या बेसलाईनपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं किंवा अनेक संकेत एकत्र दिसले तरच शंका घ्यायला जागा आहे. नाहीतर नुसतं कोणीतरी माग खाजवलं किंवा वर बघितलं म्हणजे तो खोटं बोलतोय असं नाही म्हणता येणार. म्हणजे एकाच लक्षणावरून निष्कर्ष काढायचा नाही, संकेतांचा पॅटर्न बघायला हवा. बरोबर. स्रोत काही सामान्य संकेत सांगतात, जसे की बोलून झाल्यावर हातवारे करणं किंवा दोन्ही हातांचा वापर करणं. हो,
किंवा तळवे लपवणं म्हणजे खिशात हात घालणं वगैरे. पण हे सुद्धा निर्णायक नाही. आणि अस्वस्थतेची लक्षणं, जसं नाक खाजवणे किंवा केस सारखे करणं. हो, फोनशी खेळणं ही अस्वस्थता असू शकते, पण ती खोटं बोलण्यामुळेच असेल असं नाही. आणि स्रोतांनी ते स्पष्टपणे खोडून काढलं आहे. काही लोक खोटं बोलताना जास्त डोळ्यात डोळे घालून बघतात, आत्मविश्वास दाखवण्यासाठी, तर काही नजर चोरतात. हे व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. अच्छा. आणखी काही संकेत म्हणजे चेहरा लाल होणं किंवा एकदम पांढरा पडणं, कपाळावर किंवा नाकाजवळ घाम येणं. आवाजात बदल. हो, आवाजाची पट्टी बदलणं, घाबरल्यावर आवाज बारीक होऊ शकतो किंवा उगाच घसा साफ करणं आणि ओठ दाबून धरणं, जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि काही शाब्दिक संकेत पण दिले आहेत ना, जसं खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे सांगतो असं वारंवार म्हणणं. हो, किंवा बोलताना खूप जास्त करणं. पण पुन्हा तेच, हे सुद्धा 100% खात्रीचे पुरावे नाहीत. म्हणजे देहबोली वाचणं हे एक कौशल्य आहे, पण ते अचूक विज्ञान नाही. संदर्भ आणि व्यक्तीची नेहमीची वागणूक खूप महत्वाची आहे. अगदी. ते पाहिली. त्यांच्याशी संवाद कसा साधायचा यावर बोललो. हो. वेगवेगळ्या संवादशैली, विशेषतः ठाम शैलीचं महत्त्व समजून घेतलं आणि खोटं बोलणं ओळखताना संकेतांबरोबरच व्यक्तीच्या बेसलाईन वर्तनाचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे हेही पाहिलं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण नेहमी इतरांच्या देहबोली आणि त्यांच्या संवाद शैलीकडे लक्ष देतो, त्याचं विश्लेषण करतो. बरोबर. पण आपण कधी हा विचार करतो का की आपली स्वतःची संवाद शैली कशी आहे? आपली बेसलाईन वागणूक इतरांवर काय परिणाम करत असेल? स्वतःच्या संवादाचा आणि वर्तनाचा इतरांवर काय प्रभाव पडतो याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं नाही का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.